चक्रीवादळ बाधितांना तात्काळ मदत करण्याची श्रमजीवी संघटनांची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। शहापूर तालुक्यात 13 मे पासून वारंवार होत असलेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे आदिवासी बांधवांसह इतर गोरगरीब कुटुंबांचे मोठे नुकसान झाले। शासनाने या बाधित कुटुंबांच्या पडलेल्या छप्पर उडालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शहापूर तालुका श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शहापूर तालुक्यातील साकडबाव, शेणवे, डोळखाम, किन्हवली, टाकी पठार परिसरामध्ये 13 ते 23 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जोराच्या चक्रीवादळामुळे अनेक घरे पडली असून अनेक घरांवरील कौले व पत्रे उडून नुकसान झाले। आदिवासी बांधवांच्या कच्च्या घरांची मोठी वाताहत झाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली। त्या बाधित कुटुंबांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी। आदिम कातकरी समाजातील बांधवांना जनमन योजनेतून तात्काळ घरकुल मंजूर व्हावे। बाधितांना तांदूळ, मीठ, मसाला, साखर, डाळी, तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे व विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करावे अशी मागणी श्रमजीवीचे शहापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र म्हसकर, सचिव प्रकाश खोडका यांनी शहापूर तालुका तहसीलदार यांच्याकडे केली। तसेच या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तहसील कार्यालयासमोर आदिवासी बांधवांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। दरम्यान विविध राजकीय नेते मदतीसाठी पुढे येत असताना शासन स्तरावर नुकसान भरपाई मिळण्याबाबत नेहमीच दिरंगाई होत असल्याने बाधित नागरिकांकडून नाराजगी व्यक्त होत आहे।